वेलकम टू अनदर ब्लॉग. आज तिकडचे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. चला ऑफिसला चाललो आहे. 9 वाजले. चला जाऊया. तो गाईस पोचलो ऑफिसला. ब्रेकमध्ये भेटतो तुम्हाला. वेळ नाही एकतर माझ्याकडे म्हणून. एवढी भूक लागली आहे ना गाईस. टी ब्रेक नाही घेतला, लंच ब्रेक नाही घेतला. टी ब्रेक गाईस एवढी भूक लागली आहे ना. टी ब्रेक नाही घेतला, काही नाही गाईस. एवढं पोट भरून जेवतो ना, खूप भूक लागली आहे. चला लंच ब्रेक झाला आहे, जेवण करू. बसलो आहे गाईस. ऊन पण खूप आहे गाईस. आज 3-4 दिवसापासून पाऊस पण येत नाही. ऊनच खात आहे रोज. झालं आहे जेवण. तुम्हाला ऑफिस लॉग आउट झाल्यानंतर भेटतो तुम्हाला 6:30 वाजता. तो गाईस 3-4 दिवसापासून, 3-4 दिवस नाही, असे मला असं वाटतं आहे की 1-2 हप्त्यापासून बरोबर काय ब्लॉग बनत नाही गाईस. ऑफिसला चाललो आहे, ऑफिसमध्ये पण बरोबर मी व्हिडिओज नाही काढताय. घरी येऊन पण आलो तो व्हिडिओज नाही काढताय. मलाच कळना गाईस की का बरं काढत नाही मी व्हिडिओ. सो मी आज विचार केला आहे की काय, घरी आलो, फ्रेश झालो, होम थिएटरवर आपल्या साऊंडवर गाणे वगैरे लावले, गाणे वगैरे ऐकले. पण काहीतरी असं म्हणजे काय नवीन काय राहिलं तर गाईस मला पण चांगलं वाटतं व्हिडिओ काढायला. पण काय नवीन काय घडत नाही गाईस. मला फोन एकतर अलाउड नाही ऑफिसमध्ये. सो त्यामुळे पण मला वाटते की काय व्हिडिओ काढायचे. पण आपण तर डेली ब्लॉग काढतो गाईस. आपलं जे काम आहे ते तर करावंच लागेल गाईस. का बरं की गाईस बघा, मी गॅप दिली तर माझे ब्लॉग्स कसे गाईस, माझा कंटेंटच तो आहे गाईस की डेली ब्लॉगचा. मिनी ब्लॉगचा पण बरोबर करत नाही मी आणि डेली ब्लॉगचा पण बरोबर नाही करत आहे. याच्यामध्ये माझी चुकी आहे गाईस की मी ब्लॉग का नाही करत आहे म्हणून. पण काढणार गाईस मी. सॉरी की माझ्याकडून चुकी होत आहे की मला बरोबर ब्लॉग्स काढता येत नाही म्हणून. आणि थोडंसं वाटते पण की काय ब्लॉग्स तर काढता हवं आपण, पण काहीतरी नवीन पाहिजे ना. सो त्यामुळे पण नाही काढायचं तर आहे, ब्लॉग तर काढायचं, तसं काही नाही. नवीन कंटेंट, नवीन काहीतरी व्हिडिओ वगैरे राहिले तर व्हिडिओज काढूच आपण. पण आपल्याला व्हिडिओज काढायचे आहे असं वगैरे नाही की बंद नाही करायचे, पण काढायचे. कधी कधी वाटते की का बरं आपण ब्लॉग्स चालू केले होते, काय हेच आपण व्हिडिओ अपलोड करतो, हे करतो. पण नाही, जे आपण म्हणजे सुरुवातीला जेवढा त्रास झाला मला की काय ब्लॉग्स काढायचे आहे, ते पण डेली काढायचे. पण वेळानुसार ती आदत हे झालं गाईस, वेळ जात गेला आणि पण ते कळलं की नाही, जे काय करते आपण चांगल्यासाठीच करते. काय वाईट गोष्ट तर नाही करते आपण. व्हिडिओज काढत आहे ना, पण चांगले व्हिडिओज काढते, ब्लॉग्स काढत आहे. सो तेच. सो डेली ब्लॉग आहे म्हणजे मिनी ब्लॉग पण आहे. माझ्या लाईफमध्ये जे काय होते, नवीन होते, सेम पण असते, पण मी ब्लॉग्स काढणार गाईस. सो तेच. पण मला समजत नव्हतं गाईस की एवढ्या दिवसापासून बरोबर ब्लॉग नाही करताय. पण करायचं तर आहे गाईस. एवढ्या दिवसापासून करत आहे तर आत्ता पण करतच राहणार ना गाईस आपण. सो तुमच्या सगळ्यांना सॉरी की गाईस की बरोबर ब्लॉग बनत नव्हते. सो त्यामुळे आता बरोबर ब्लॉग बनणार. सो काही वेळ नव्हता तर आता एवढंच बोलू शकतो गाईस मी. आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेमाचं राहू द्या, असं सपोर्ट करत राहा गाईस. सो ब्लॉग काढणार नक्की, म्हणजे नक्की काढणार. तुमचा संपर्क असाच राहू द्या. सो गुड नाईट अँड बाय बाय.